नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी या कॉलेजच्या कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर संदर्भाने माहिती घेणार आहोत। जर आपण या कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजला मागील वर्षी मान्यता मिळाली होती व गेल्या वर्षी या कॉलेजमध्ये स्टेट काउन्सिलिंग तसेच ऑल इंडिया काउन्सिलिंग मार्फत विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहेत। या कॉलेजची जर आपण इंटेक कॅपॅसिटी पाहिली तर या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 100 सीटची आहे। त्यापैकी 85% सीट ज्या आहेत त्या स्टेट कोटामार्फत भरल्या जातात। या व्हिडिओमध्ये आपण स्टेट कोटाचाच कट ऑफ पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने जे काही अपडेट येणार आहेत ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी या कॉलेजमध्ये SC कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर मागील वर्षी SC कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 486 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं। तसेच जर आपण या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक पाहिली तर ऑल इंडिया रँक 1,22,619 एवढी होती। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ऑल इंडिया रँक लक्षात ठेवा। मार्कमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात, परंतु या ऑल इंडिया रँकपर्यंत विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी हे कॉलेज मिळालेलं आहे। जर तुमची यावर्षी ऑल इंडिया रँक या ऑल इंडिया रँकच्या जवळपास येत असेल तर तुम्ही देखील हे कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवू शकता। त्यानंतर आता आपण ST कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ। ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 353 मार्क व 3,08,626 या ऑल इंडिया रँकपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी या कॉलेजला अलॉटमेंट झालेलं होतं। आता आपण VJNT कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। जर आपण VJ कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 527 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं। ऑल इंडिया रँक तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल। तसेच NT1 या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 509 मार्क, NT2 मधील विद्यार्थ्याला 563 मार्क व NT3 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 582 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालेलं होतं। या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल। त्यानंतर आता आपण OBC, EWS आणि ओपन या कॅटेगरीच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी OBC मध्ये होते अशा विद्यार्थ्यांना 580 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले। ऑल इंडिया रँक जी आहे ती तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल। EWSचा जर विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 585 मार्क व ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना देखील 585 मार्कपर्यंतच या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं। आणि शेवटी जर आपण डिफेन्सचा कट ऑफ पाहिला तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता D1, D2 आणि D3 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना किती मार्क व ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळालेलं आहे। तसेच फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 487 मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे होता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी या कॉलेजचा कॅटेगरीनुसार कट ऑफ। आता आपण या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी हे फी स्ट्रक्चर पाहू शकता। या कॉलेजची जी ट्युशन फीस आहे ती 1,25,700 रुपये आहे, परंतु ही फीस अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे विद्यार्थी ऑल इंडिया कोटामार्फत या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील। तसेच जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील हीच फी लागू असेल। तर तुम्ही या ठिकाणी ट्युशन फी पाहू शकता। त्यानंतर जे काही इतर चार्जेस आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जर आपण टोटल पाहिलं तर टोटल 1,44,100 रुपये फीस आहे। जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना ही फीस पे करावी लागेल। त्यानंतर जर आपण कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा विचार केला, जे विद्यार्थी EWS आणि EBC कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी फीस आहे ती 81,250 रुपये आहे। तसेच VJNT, OBC इतर कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती 18,400 रुपये आहे। यामध्ये SC, ST, VJ, NT1, NT2 आणि OBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे होता हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी
या कॉलेजचा कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच या माहितीला महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी व पालकांपर्यंत शेअर करा व ज्याही विद्यार्थ्यांना आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. पेड काउन्सिलिंग जॉईन केल्यानंतर अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून त्या ॲडमिशनपर्यंत तुमची मदत केली जाते. ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात. त्यासोबतच पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला कोणत्या सेवा मिळतील त्या संदर्भाने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती देण्यात आलेली आहे. ती माहिती तुम्ही एक वेळेस पाहून घ्या व या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता व पेड काउन्सिलिंगमध्ये जॉईन होऊ शकता. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.